बडनेरा शहरात वाहतूक कोंडी नियमांचे उल्लंघन आणि वाहन चालकांच्या बेशिस्त वागण्यामुळे नागरिक त्रस्त होते। सिटी न्यूजने या संदर्भात अनेकदा वारंवार वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले। अखेर वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेऊन बडनेरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त सहकार्याने मोठी कारवाई राबविली आहे। बडनेरा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी, भरधाव वेगाने वाहने चालविणे आणि ऑटो चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या होत्या। सिटी न्यूजने या संदर्भात विशेष बातमी प्रसारित करत वाहतूक शाखेचे लक्ष वेधले आहे। याची तात्काळ दखल घेत वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी बडनेरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह बडनेरा शहरात संयुक्त कारवाई राबवली। या मोहिमेअंतर्गत वाहनांची तपासणी करून अनेक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। तसेच ऑटो चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार बस स्थानकासमोर 200 मीटरच्या आत कोणतीही खासगी वाहने उभे करणे किंवा प्रवासी भरती करणे नियमबाह्य आहे। मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे सिटी न्यूजने दाखवून दिले होते। या प्रश्नावर बोलताना वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की हा नियम काटेकोरपणे पाळला जाईल आणि उल्लंघन करणाऱ्या खासगी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल। नमस्कार, सिटी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत आहेत वाहतूक विभागाच्या PI रीता उईके मॅडम। आज बडनेरा येथे अवैध जे वाहतूक असेल किंवा जे वाहतुकीच्या नियमाचं पालन करत नसतील, ज्यांच्याकडे वाहतुकी संदर्भात डॉक्युमेंट नसेल अशी तपासणी करण्यात आली आणि अनेक कारवाई करण्यात आली। या संदर्भात आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय नेमकी काय होती मॅम आज? संपूर्ण अमरावती शहर म्हणा किंवा बडनेरा शहर म्हणा, संपूर्ण शहरामध्ये रस्त्यावर वाहनं उभे राहण्याची फार मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतात आणि असे अपघात हे रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनामुळे होतात। तसेच मागचे पल्ला पाडून जर एखादी स्पीड ब्रेकरवरून ऑटो किंवा कुठलंही वाहन जर त्याने झटका बसला तर मागचे प्रवासी खालच्या खाली पडून अपघात होऊन मृत्यूसुद्धा येऊ शकतो। असे वारंवार सूचना देऊन सुद्धा ऑटोवाले, विशेषतः ऑटोवाले हे त्यांना सूचना देऊन पण त्यांनी रस्त्यावर ऑटो म्हणा किंवा मागचा पल्ला पडून फ्रंट सीट अशा पद्धतीच्या ऑटोमध्ये वाहतूक करतात आणि त्या वारंवार सूचना देऊन पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुधार दिसून येत नाही। तर आम्ही अमरावती शहरात तर नियमित करत असतो, परंतु बडनेराकडे वारंवार आमचं दैनंदिन कामकाजामुळे म्हणा किंवा काय इथे तसे आमचे वाहतूक शाखेचे 5 ते 6 अंमलदार नियमित नेमण्यात येतात, ते नियमित कारवाई करत असतात। परंतु आज आम्ही इथे बडनेरा पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखा असे दोन्ही संयुक्त कारवाई रेल्वे स्टेशन बडनेरा आणि SD डेपो बडनेरा या दोन्ही ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त उभे असणारे ऑटो, तसेच फ्रंट सीट आणि फालका पाडलेले ऑटो अशा ऑटोंवर आम्ही विशेषतः कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान आपण किती लोकांना कारवाई केलेली आहे की समज दिली आहे, कोणती कारवाई केलेली आहे? आम्ही जे नियमाचं उल्लंघन करताना दिसून आले, जसं की गणवेश ऑटोवाल्यांना खाकी कलरचा शर्ट असतो, तर बरेचसे ऑटोवाले हे ड्रेस घालत नाही। अशा वेळा ऑटो चालक कोण किंवा एखादी घटना घडली तर आम्हाला ओळखता येत नाही किंवा ऑटो चालक ओळखता यावं म्हणून त्यांना गणवेश आपण वारंवार सूचना दिलेल्या आहे। नियमामध्ये गणवेश घालणं हे आवश्यक असतं, परंतु ते गणवेश परिधान करत नाही। असे ऑटो चालक, काही पल्ला पाडणारे ऑटो चालक निर्माण होतं की इथं बस स्थानकावर राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार 200 मीटरच्या आत कोणती खाजगी वाहने उभी करू नयेत, मग ते सरासरी उभी राहताना दिसतात। हे आपल्या अखत्यारीत देत नाही का? 200 मीटरच्या आत जे वाहनं उभे राहण्यासंदर्भातल्या परिपत्रकबाबत आम्ही वारंवार SD महामंडळ विभागाला मागणी केलेली आहे। आम्हाला अद्याप तो कुठलंही परिपत्रक मिळालेलं नाही, व तरी पण आम्ही जे रोडवर उभे राहतात, वाहतुकीस अडथळा आणतात आणि SD महामंडळ म्हणजे 5 मीटर आत म्हणजे त्याला जे वारंवार माहिती त्यानुसार 122 MV ॲक्ट प्रमाणे वारंवार कारवाई आम्ही म्हणा किंवा म्हणा या ठिकाणी करत असतो। आणि बडनेरा डेपोवर जे बसेस, खाजगी बसेस म्हणा किंवा कुठल्याही उडणार त्याबाबत दिले तिथे तरी आमच्या त्यांना तुम्ही आपल्या तिथे सिटी न्यूजच्या वृत्तांताची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली आहे। मात्र नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करणे गरजेचे आहे।